नमस्कार. आज आपण बनवणार आहे शेंगाची भाजी. शेंगाची भाजी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला त्या 5 किंवा 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मसाला तयार करणार आहे. त्यासाठी आपण एक भाजलेला कांदा, गोडंबी आणि भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडं जिरं. बघा, आपल्या शेंगा खूप छान पद्धतीने शिजलेल्या आहेत. आता एका पॅन मध्ये 2.5 चमचे तेल घेऊ. त्यामध्ये आपण 1 चमचे मोहरी टाकू, 1 चम्मच जिरा, अद्रक लसूण पेस्ट हे 1 मिनिटासाठी आपण परतून घेऊ. त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करू आपण तयार केलेला मसाला. हा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. जोपर्यंत आपला मसाला सोनेरी रंगाचा होत नाही तोपर्यंत आपण त्याला फिरवत राहू. बघा, आपला मसाला व्यवस्थित तेल सोडत आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, आणि 1.5 चम्मच गरम मसाला हा ऍड करू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाला हा फिरवतच राहावे, त्याच्यामुळे मसाला हा जळणार नाही. त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करू. आता हा मसाला 5 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजू देऊ आणि आपण त्याच्यामध्ये आता 1 चम्मच धनिया पावडर टाकू. बघा, आपला मसाला तेल सोडत आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 टमाटरची पेस्ट करून टाकू. बघा, आपला मसाला किती छान पद्धतीने झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कट केलेल्या शेंगा टाकू. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू आणि थोडं कोथिंबीर. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकू. पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी कमीच वापरलेला आहे कारण की भाजी ही व्यवस्थित दिसते. बघा, आपली भाजी किती छान झालेली आहे. बघा, आपली भाजी किती छान झालेली आहे. तुम्ही पण अशीच साधी सरळ पद्धतीने भाजी करू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक यू.